नमस्कार सर. बोला. काय नाव आपलं? विश्वनाथ पितांबरे, कुठून आलात तुम्ही? टिटवाळवरनं. काय त्रास होता आपल्याकडे? सायाटिका आणि अँकिलोजिंग स्पॉन्डिलिसिस होता, Ankylosing मणक्याचा spondylitis. संधिवात. अच्छा अच्छा. केव्हापासून साधारण? 2019 पासून 7 वर्ष झाली सर. 7 वर्ष 7 वर्ष यावर तुम्ही काही ट्रीटमेंट वगैरे घेतली होती ट्रीटमेंट बाहेर? घेतली. ट्रीटमेंट घेतलेली. काय काय ट्रीटमेंट घेतलेली? इंजेक्शन, गोळ्या, औषधं चालू होत्या. अच्छा. कोणते इंजेक्शन घेतले होते? पेन किलरचेच इंजेक्शन दिलेली. अच्छा. भिवंडी बंद 15,000ला एक इंजेक्शन होतं. 15,000 आता 30,000चे 2 इंजेक्शन घेतलेली. अच्छा. असं टोटल लगभग किती खर्च झाला असेल? झाले पावणे 2 लाख रुपये गेले माझे. 2 लाख रुपये गेले. 7 वर्ष. MRI मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला? नस दबली, डिस्बल्क नस. सांगितलेली L1 L5 मध्ये हम्म. आणि अँकिलोजिंग स्पॉन्डिलिसिस HLA-27 पॉझिटिव्ह होतं. बरं. मग तुम्हाला काही फायदा झाला का त्या ट्रीटमेंटने, इंजेक्शन वगैरे? साधारण 2-3 महिने मग बरं वाटायचं, नंतर पेन पुन्हा चालू व्हायचं. पावसा आला किंवा थंडी आली की पुन्हा चालू व्हायचं. अच्छा. मग यावर काही ऑपरेशन वगैरे सांगितलं होतं का? ऑपरेशन सांगितलं, 30 वयानंतर ऑपरेशन करायला सांगितलेलं डॉक्टरांनी. तुम्हाला ऑपरेशन सजेस्ट केलं हा. होतं. बरं, आता आपल्याकडे येऊन तुम्हाला 8 दिवस झाले असतील maximum. आणि चौथा आज सेशन चौथं आहे. session चौथा होतं. सेशन आहे. याच्या आधी 3 सेशन झाले होते. हा. बरं, आता काय परिस्थिती, किती पर्सेंट आराम? आता वागतोय, चालतोय, वॉकिंग करतोय, रनिंग पण चालू केली, रनिंग पण करतोय. अच्छा अच्छा. 80% फरक आहे मला. ओके ओके. हा. कोणत्या प्रकारची मी तुम्हाला एवढ्या दिवसात स्टेरॉइड, मेडिसिन, काहीच इंजेक्शन, नाही, काही काहीच नाही, टॅबलेट, काही काहीच नाही. पेनकिलर काय दिलंय? नाही मी खरं शॉकिंग झालो की औषधं नाही, गोळ्या नाही, आणि कसं केवढा फरक पडला. नक्की? हा. खोटं तर नाही बोलत आहे, तिकडे नाही बघून नाही, सांगा. असं नाही, खोटं नाही बोलत. तुम्ही टिटवाळातून आली टिटवाळा, नाशिकला हा. फक्त ट्रीटमेंटसाठी? हा. नक्की? 4 तास ट्रॅव्हलिंग करतो, थोडासा पण पेन नाहीये. अच्छा अच्छा. कम- काय सांगाल पेशंटला बाकीच्या? चांगलं आहे, सजेस्ट करतो, चांगलं आहे. या, विजिट करा, ट्रीटमेंट पूर्ण करा. ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. ओके. सर्वात महत्वाचा प्रश्न, आता तुम्हाला ऑपरेशनची गरज वाटते का? नाही वाटत आहे का? नाही नक्की? नाही. ऑपरेशन कॅन्सल? कॅन्सल. ओके.